नमस्कार, मी शिल्पा गुजर। गुड न्यूज ही आहे की मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय आणि चिंता याची आहे की त्याचा जोर दिसत नाहीये। युरोप पासून ते कोकणापर्यंत तीव्र अल निनोचा प्रभाव दिसून येतोय। मे महिना हा इतिहासातला सर्वाधिक उष्ण म्हणून दुसऱ्यांदा नोंदवला गेला आहे। युरोपियन युनियनच्या हवामान संघटनेनं याची नोंद केली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीला काहीसा साधारण थंड वाटणारा युरोपातला मे महिना शेवटच्या टप्प्यात मात्र उष्णतेच्या लाटांनी होरपळल्याचंही युरोपियन देशांचं म्हणणं आहे। याला जे कारण सांगितलं जातंय ते आहे स्ट्रॉंग अल निनोचं। प्रशांत महासागरातल्या पृष्ठभागाचं तापमान हे रेकॉर्ड ब्रेक अशा 6 अंश सेल्सिअसच्या पुढं असल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे। त्याचाच सर्वाधिक फटका युरोपियन देशांनी मे महिन्यात सहन केल्याचं दिसतंय। यावर्षी अल निनो तर असेलच, पण तो तीव्र असेल असं जागतिक हवामान संघटनेच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। अल निनोची शक्यता सध्याच्या घडीला 80% एवढी असून पुढच्या काही काळात ती 90%वर जाईल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय। अल निनो असेल का? असेल तर तो मध्यम स्वरूपाचा असेल की तीव्र, अशा स्वरूपाच्या साशंकता व्यक्त केल्या जात होत्या। त्यावर जागतिक हवामान संघटनेच्या रिपोर्टनं आता पडदा पडलाय। अल निनो असेलच आणि सगळ्या जगानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज सुद्धा असल्याचं WMOच्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय। जून ते ऑगस्टच्या दरम्यान त्याची शक्यता ही 80% एवढी व्यक्त केली गेली आहे, तर नोव्हेंबरमध्ये त्याची शक्यता 90% किंवा त्याही पेक्षा जास्त असेल। विशेष म्हणजे याच रिपोर्टमध्ये अल निनोचा परिणाम यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी अधिक तीव्र असेल असंही नोंदवण्यात आलंय। अल निनो सर्वाधिक तीव्र कधी असेल याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे। त्याच्या काळवेळेबाबतही संदिग्धता आहे। जागतिक हवामान संघटना सुपर अल निनो असा कुठलाही टर्म वापरत नाही, कारण तो हवामानशास्त्राच्या टर्मिनॉलॉजीचा भाग नाही। पण आता सक्रिय असलेली अल निनोची स्थिती मध्यम ते तीव्र म्हणजेच मॉडरेट ते स्ट्रॉंग असेल असाही WMOचा रिपोर्ट सांगतो। अल निनो ज्या वेगानं सक्रिय होतोय ते पाहता जगाच्या तापमानात वाढ होणार आहे, जे की आताच्या वाढलेल्या तापमानाच्या आगीत तेल ओतण्यासारखंच असल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय। प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान एप्रिल ते मे दरम्यान वाढायला सुरुवात होते। ते 2 अंश सेल्सिअसच्या पुढे जायला लागलं की अल निनोची स्थिती ही तयार होते। सध्या या पृष्ठभागाचं तापमान 6 अंश सेल्सिअस झाल्याचं WMOनं म्हटलंय। 2 वर्षांपूर्वी म्हणजेच 2023-2024 सालचा अल निनो हा आतापर्यंतच्या सर्वाधिक 5 तीव्र अल निनोंपैकी एक होता। त्याच वर्षी जगातल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद केली गेली आहे। आताचा अल निनो तापमानाचे नवे रेकॉर्ड स्थापित करेल अशी ही भीती जागतिक हवामान संघटनेनं व्यक्त केली आहे। तीव्र अल निनोमुळे दक्षिण अमेरिका, अमेरिकेतली दक्षिण राज्य, मध्य आशियातल्या काही देशात तसंच हॉर्न ऑफ आफ्रिकेत तुफान पाऊस, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याची शक्यता आहे। तर मध्य अमेरिका, कॅरेबियन बेटं, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि भारतीय उपखंडात रेकॉर्ड ब्रेक उष्णता असेल। जवळपास दुष्काळाची स्थिती असेल असंही WMOनं म्हटलंय। अल निनोची स्थिती प्रत्येक 2 ते 7 वर्षांच्या नंतर निर्माण होते आणि 9 महिने ते वर्षभरापर्यंत टिकते। याचाच अर्थ ती पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी जास्त प्रभाव टाकते। त्यामुळे रब्बी, खरीप सगळ्याच हंगामांवर परिणाम होणार। जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार अल निनोची उत्पत्ती ही मार्च आणि जूनच्या दरम्यान होते, तर त्याची तीव्रता नोव्हेंबर-फेब्रुवारीत वाढते। म्हणूनच मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडच्या पेरणीच्या दोन्ही हंगामांवर त्याचा परिणाम होतो। अल निनो सक्रिय असतानाही मान्सूनला प्रभावित करणारा आणखी एक घटक आहे आणि त्याचं नाव आहे इंडियन ओशन डायपोल। याला भारतीय अल निनोही म्हटलं जातं। तो सकारात्मक झाला तर अल निनोची स्थिती असताना सुद्धा महाराष्ट्रासह भारतात चांगला पाऊस होतो असं मानलं जातं। विशेष म्हणजे यावर्षी आधी तटस्थ असलेला हा इंडियन डायपोल आता पॉझिटिव्ह होईल अशी आशा आहे। जागतिक हवामान संघटनेच्या रिपोर्टमध्ये ते नमूद करण्यात आलंय। त्यामुळेच अल निनोमुळे एकीकडे दुष्काळ पडेल असं सांगितलं जात असतानाच चांगल्या पावसाची सुद्धा आशा आता निर्माण झाली आहे।
महाराष्ट्रातल्या पोहोचलेल्या मान्सूनवरही सुपर अल्निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो आहे. केरळ, कर्नाटकमधनं मान्सून दाखल झाला असला तरी सुद्धा पेरणी योग्य असा पाऊस पडत नाहीये. जूनचा दुसरा आठवडा सुरू होऊनही ना उष्णता कमी होतीये ना पावसाचा पत्ता आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरी सुद्धा कोकण किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात मोसमी वाऱ्यांचा म्हणावा तसा जोर नाहीये. पावसाचीही चिन्ह कुठे दिसत नाहीयेत. त्यामुळेच मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे. हवेचा जोर तसंच आर्द्रतेची कमतरता असल्यामुळं मान्सूनची वाटचाल संथ गतीनं असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. सध्या मान्सून हा सोलापूर आणि तिकडे कोकणात हरणेच्या भागात स्थिर असल्याचं दिसत आहे. मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण वाटत असलं तरी सुद्धा पुढचे 3 ते 4 दिवस मान्सूनचे वारे महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचायला लागण्याची शक्यता आहे. पण मोसमी वारे पोहोचले तरी सुद्धा पाऊस पडेलच याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळेच जागतिक हवामान संघटना, युरोपियन हवामान संघटना आणि भारतीय हवामान संघटनांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. पेरणीची घाई करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतायत. त्याची सुद्धा अंमलबजावणी महत्त्वाची आहे. तुमच्याकडेही मान्सूनच्या वाऱ्याची स्थिती काय आहे? सुपर अल्निनोचा प्रभाव दिसतो आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यामुळं वातावरणातले बदल समजून घ्यायला सोपं जाईल.